या जगामध्ये तुम्हाला जर देव आपलासा करून घ्यायचे, सुख पाहिजे, तर फक्त एकच साधन आहे, ते सोपं आहे. ते जर साधन तुम्ही केला तर अनेक फायदे आहेत महाराज. एकच अनेक रोगावर एकच औषध. ब्रह्मरस घेई काढा जेने पीडा वारे. एकच औषध महाराज, कुठलाही रोग राहू द्या. आणि आपल्या सगळ्याला एकच रोग झालेला आहे, तो म्हणजे भवरोग. भवरोग ऐसेच आहे अनेक काय फुलके. अहो एवढा मोठा रोग जर एका नावाने जात असेल तर दुसऱ्या आणखी आजाराची काय सांगा महाराज. त्रिविध तापाची झाली ओढवण. अहो काय फायदा नाही मला सांगा. सगळं काही प्राप्ती काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. सर्व साधनांचे सार भव सिंधू. या भव सिंधू पलीकडे जायचंय. एकच साधन आहे, म्हणजे एकाच साधनाचे, म्हणजे जळतील पापे जन्मांतरीची. जन्मजन्मामध्ये जेवढे काही पाप झाले ते सगळे जाळून टाकण्याचं ताकद जर कशात असेल तर ते नामस्मरणात. म्हणून तुकोबारा म्हणतात, बाबा तू जर नाव घेतलास तर तुझे सगळे काही पाप निघून जातील. आणि हे नाव घ्यायला आपल्याला कुठं जायची गरज नाही महाराज. न लगती सायास सायास करायची गरज नाही. जावे वनांतरा, कुठं बाहेर जाऊन बसायची गरज नाही महाराज. मग बाहेर जाऊन बसायचं नसेल तर काय करावं लागेल. हाईच बैसोने करा एकचिंतन आवडी आनंद. फक्त काय करायचं आपल्याला. आवडी अनंत. फक्त काय आवडीनं देवाचं नामस्मरण करायचं. आवडीने जर आपण केलो महाराज, आपण जर देवाचं नाव आवडीने घेतलो तर काय फायदा आहे महाराज. तुझी चिंता त्याची
आपली चिंता सगळी महाराज तो देव आलाय. कधी फक्त ज्यावेळेस आपण आवडीनं देवाचं नाव घेऊ. तुका म्हणे घालू दयावरी हार वाहू हा संसार देव. तुका म्हणायचा संसार देवाने चालवला. नामदेवरायांचा प्रपंच देवाने चालवला. नाथबाबांचा प्रपंच देवाने चालवला. तुम्हाला वाटते का की देवाचं नाव घेतल्यानं फक्त भजनच चालतं? नाही महाराज, देवाचं नाव घेतल्यानं संसार सुद्धा चालतो. अनेक उदाहरण आहेत प्रत्येक साधू संतांच्या बाबतीमध्ये ते खरं आहे. म्हणून देवाचं नाव घेत असताना फक्त आवडीला घ्यायचं. आवडीला घेतलं की महाराज काही काय एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. काहीच नाही महाराज, तुमच्या जवळचं काही सुद्धा देवाला लागत नाही. तुका म्हणे आन विठोबाची तुका म्हणे आन विठोबाची तुका म्हणे आन विठोबाची तुका म्हणे आन. काहीच नाही महाराज, फक्त भावयुक्त अंतकरणानं देवाचं नाव घ्यायचं आपल्याला. महाराज एवढं सगळं कळालं. भावयुक्त अंतकरणानं देवाचं नाव घ्यावं, पण ते नाव काय घ्यावं? अभंगाचं कितवं चरण आहे महाराज? राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा. सर्व काळ करायचं महाराज, फक्त एकदा नाही दोनदा नाही महाराज, सर्व काळ या मंत्राचा जप करायचा आहे. जप अजप मागे झालं आपल्याला. मग जे संतांनी सांगितलंय तेच करायचं का आपल्याला जे येतंय ते करायचं? हाही प्रश्न आहे महाराज. संतांनी सांगितलेलं महाराज, संतांनी सांगितलं रामकृष्ण हरी एवढंच म्हणा. आम्हाला ते म्हणायचं नाही. आम्हाला नुसतं विठ्ठल विठ्ठल म्हणायचं, आम्हाला नुसतं हरी हरी म्हणायचं, आम्हाला नुसतं शिव शिव म्हणायचं, आम्हाला नुसतं उदो उदो करायचं. अरे काहीही करा पण करा. कारण महाराज करे टाळी बोला गुरुचे नाम करे टाळी बोला. सांगितले म्हणून आपण देवाचं नाव घ्यायचं का? कोणीतरी आपल्याला सांगावं मगच आपण करावं. हेच ठरवले का आपल्या जीवनामध्ये? मग आपण कधीही सुखी होऊ शकणार नाही महाराज. आपल्याला कोणतरी येईल आपल्या जवळ येऊन सांगल तू असं कर तू तसं कर. नवे नवे महाराज आपल्याला पाहिजे ना, आपल्याला सुख पाहिजे ना, आपल्याला स्वतःला जावं लागेल महाराज. जाऊन भेटावं लागेल, गाठ घ्यावी लागेल त्या संतांची.
संतांची, आणि ज्या दिवशी तुम्ही संतांकडे जाल त्या संतांची भेट होईल त्या दिवशी मात्र महाराज आपणा सारिके करिते तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. संत आपल्यासारखं तुम्हाला मला करून घेतात आणि हे सगळं काही वैभव जे आहे ते केवळ एका नामामुळे तुम्हाला मला प्राप्त होऊ शकतं. म्हणून नाव जर घ्यायचंय तर काय घ्यायचं? रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. आणि हे जे मी काही सांगतोय ह्याच्यापेक्षा जगामध्ये या पृथ्वीच्या पाठीवर सृष्टीवर दुसरं कुठं साधन नाही असं अभंगाचं 5वं चरण. सगळं काही करून बघितलं, कुठलंही साधन आता कलियुगामध्ये आपल्याला देवापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. योग करणं आता सकाळी सगळे लोक आता योगाच्या नादाला लागले, उठलं की योगाचा व्यवहार असतात. पण तो योग करत असताना योगाचे काही यम नियम असतात. यम नियम प्राणायाम मिळून योग होतो. आपलं फक्त त्या रामदेव बाबाला टीव्हीवर बघायचं केलं की आपण ते तसंच करायचं. काही काही लोक श्वास दाबून धरून मेले. दुसरं समोरच्याचा बघून करायचं, त्याला योग म्हणत नाहीत महाराज. त्याचे नियम आहेत. मग किती जेवावं, रात्री झोप किती तासाची असावी, उठल्याबरोबर काय करावं, हे सगळे अगोदर त्याला लागून असतात गोष्टी. मग पुन्हा असतो तो प्राणायाम. आपलं उठलं की प्राणायाम पुन्हा. नाही तर काही काही लोक चहा बिस्किट घेऊन प्राणायामला येतात. नाश्ता करून भूक लागते, शुगर आहे, जमत मी गोळी घ्यावं लागते, पण डॉक्टरनं खाऊन घे म्हणले. डॉक्टरनं सांगितलं एक जमते महाराज. एक अशी जाड महिला एक माऊली डॉक्टरकडे गेली. डॉक्टर साहेब आता मला श्वसनावरी त्रास झाला महाराज. काय झालं? बसलं तर उठा येणार, उठलं तर बसा येणार, एवढं आता ह्या गुडघे दुखाल्यात, काय करावं काय नाही काही कळणं झाले. आणि ही बिमारी आमच्या घरामध्ये सगळ्यालाच आहे. डॉक्टरने सगळं तपासलं. म्हणलं माऊली ही बिमारी तुम्हाला झाली आहे हे मान्य आहे, तुमच्या घरामध्ये सगळे असेच आहोत सारखे तब्येतीला? हा म्हणजे सगळे सारखे आहोत एका कडक. म्हणलं माऊली हे जे पाय आहेत ना, ह्या पायाला काय तर जीव असते पायाला. किती बी ओझवरी टाका म्हणजे कसं जमते, जेवढं सोसल तेवढं घेईल. आता तुमचं 120 किलो जर वजन झालं तर एवढ्या पायाला कसं सोसल ते, मग कसं दुखण्याचे राहतील. मग महाराज बाबा काय तर करून मला हे कमी करायचं द्या. ठीक आहे मला सगळ्या तपासण्या झाल्या, रक्ताच्या तपासण्या झाल्या, कोलेस्ट्रॉल किती आहे बघितलं, सगळ्या रक्ताच्या तपासण्या 10-20 हजार रुपये घालून सगळं तपासलं महाराज. आणि शेवटी ज्यावेळेस ते सगळे रिपोर्ट घेऊन डॉक्टरकडे गेले, डॉक्टरने सांगितलं हे बघा माऊली तुम्हाला ह्या गोळ्या देतोय मी, ह्या गोळ्या देतोय, हे गोळ्या घ्यायच्या आधी मला एक सांगा तुमचा आहार काय आहे, तुम्ही किती टाइम जेवतो, म्हणजे मला गोळ्या तेवढ्या टाइम देताय. तिने म्हणली मी 3 टाइम जेवतो.
तीनच टाईम, सकाळी, दुपारी, संध्याकाळी. नाश्ता बिस्टा काही करत नाही. म्हणजे तिन्ही टाईम सुद्धा परफेक्ट जेवण लागतं. काय खाता माऊली जेवणामध्ये? काय नाही, म्हणजे सकाळी सकाळी एक 5 चपात्या, एवढा पसावर भात, 2 वाट्या भाजी, एवढा खाय म्हणजे. त्याच्यावरील अजिबात खात नाही. म्हणजे किती पाया पडलं तर खात नाही. दुपारा जरा वाढून राहते महाराज. दुपारच्या वेळेला थोडं वाम कुर्शी घ्यायचं नाही, तर म्हणून जरा थोडं वाढत आहे. दुपारी 8 चपात्या, 1.5 पसा भात, 2 वाट्या भाजी, 2 वाट्या वरण. रात्री काय खाता माय? आता रात्री तर काही कामच राहत नाही महाराज, खाऊन झोपायचंच राहते. का काम राहते म्हणून रात्री 10 चपात्या, 2 पसा भात, 4 वाट्या भाजी, 4 वाट्या वरण. एवढंच खाते डॉक्टर साहेब. ह्याच्यावर मला कोणी किती जरी सोनं जरी दिलं तर मी खात नाही बघा. बरं आहे माय म्हणला. कळालं म्हणलं आता तुमचा. हे गोळ्या सुद्धा मी तुम्हाला 3च टाइमच्या दिलो. एक सकाळी घ्यायच्या आहे, एक संध्याकाळी घ्यायच्या आहे आणि एक रात्री घ्यायच्या आहे. आणि माऊली ह्याच्या संगत पथ्य सांगतो. सकाळी 3 चपात्या, एवढा मंजुळावर भात आणि 1 वाटी भाजी, एवढं सकाळी. दुपारी सुद्धा तेवढंच, 3 चपात्या. दुपारच्या 7 नाही, 3च खायच्या, तेवढंच. रात्री सुद्धा तेवढंच जेवायचं. तेवढं घ्यायचं मग गोळ्या घ्यायच्या. मग डॉक्टर साहेब हे तुम्ही जे सांगितलं, हे सगळं जे औषध आहेत, पथ्य जे सांगितलं, हे सगळं जेवण झाल्यावर करायचं आहे का जेवणाच्या आधी करायचं आहे? म्हणजे 3 चपात्या तुम्ही जे सांगताय ते जेवण झाल्यावर घेऊ का जेवणाच्या आधीच घेऊ? तुम्हाला कळालं, मला कळालं, सगळ्याला कळालं. जाऊ द्या, आपल्यालाही वजन कमी करायचं. मी सांगत होतो काय, योगाची या वाटा जे निघाले का सुपटा तया दुःखाचाच वाटा भागाला. जे प्राणायाम करायला महाराज काही जण वेगवेगळे आसनं करायचं. एक जण काय केलं, असं पाय उचललं वरी इथं ठेवलं, 2 मिनिटं थांबायचं, तेव्हा पायाचं निघणा बोला खाली. जवळ कोणी माणूस गेलो, बोंब बोंब लागले, बोंब बोंब लागले रोडच्या कडेला. अंधाराचा सकाळ हो, काही करायला लोकांचं लोक होत नाही महाराज. योग आपल्याच्यानं होत नाही. आता या म्हणजे काय, यज्ञ करायचा आहे. यज्ञासाठी महाराज नियम आहे. यज्ञ ज्याच्या घरी त्याला यज्ञ करायचा आहे, त्याच्या घरी त्याचं जेवढे काही कुटुंब आहे त्या कुटुंबाला 3 वर्ष पुरेल एवढं धान्याचा साठा जर आपल्या घरामध्ये असेल तर त्यानं यज्ञ करावं. आम्ही सकाळी 4ला पोराला वाटलं होतं, दारे बाळा एक पत्तीचं पाकिट आणि 1 किलो साखर घेऊन आणि आम्हाला यज्ञ करायला निघाला. यज्ञ असं होत नाही महाराज. आणि दुसरी गोष्ट सांगू का, कुठलाही यज्ञ असेल, होम असेल, हवन असेल, आपण ब्राह्मणाच्या हातून करतो. ब्राह्मणाच्या हातून. वास्तविक पाहता सगळं फक्त ब्राह्मण म्हणतात आणि शेवटी म्हणतात मम म्हणा. म्हणजे त्यांनी मंत्र म्हणायचं, आपण फक्त मम म्हणायचं. पण वास्तविक पाहता यज्ञ करण्यासाठी जेवढे काही मंत्रोच्चार आहेत तेवढे आपल्या या यजमानाला आले पाहिजे. फक्त देवबापाला साक्षीला म्हणून तिथं समोर ठेवलं पाहिजे. यज्ञाची ही पद्धत आहे, हा नियम आहे की सगळं मंत्रोच्चार आपण करायचं, फक्त देवबापाला साक्षीला ठेवायचं. आपल्याला एक बी मंत्र येतं, आपण उगं त्यांच्या मागे मम म्हणत राहतो, म्हणून हे बी होत नाही. योग याग विधी पूजा. आता रोज आमच्या घरी महाराज माता माऊल्या रोज न चुकता देवाचं ते एखादी प्रमाण देत असताना म्हणतात बघा, बाया किंवा माऊलीच म्हणून नाही, आम्ही घडी सुद्धा देवाचं फुल चुकल महाराज एखाद्या दिवशी, पण भजन चुकल नाही. म्हणजे देवपूजा ही नित्याची आहे प्रत्येकाच्या घरामध्ये. पण आपण देवपूजा करतो, ती देवपूजा नेमानं करतो का? यथा देहे तथा देवे. जे जे देहासाठी ते ते देवासाठी, त्याचं नाव पूजा. आपल्याला सकाळी सकाळी गरम पाणी लागतं का थंड पाणी लागतं? आंघोळीला हिवाळ्यात गरम पाणी, थंड पाणी बिलकुल शोधत नाही. आणि त्याला पुरा माठातलं मारत रांजणातलं पाहिलं थोडं गार इच्छा आणि थंड पाणी देवी मध्ये बोट सुद्धा घालू वाटत नाही. तांब्यामध्ये कडला धरून त्या देवाच्या अंगावर त्याला किती थंडी वाटत असतं. आता उन्हाळ्यामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये आम्हाला कूलर लावल्यात काही एखादी खायचं असल्या देवाला आहे. देवाऱ्यामध्ये कूलर आपल्या. तुम्ही पंढरपूरमध्ये जा, कुठल्याही मोठ्या देवस्थानाला जाऊन पहा महाराज, प्रत्येक गाभाऱ्यामध्ये एसी बसवलेला
आहेत प्रत्येक गाभाऱ्यामध्ये. तुम्ही जर पांडुरंगाचा स्टेजवर बघितला तर तिथं पांडुरंगासाठी मोठ्या प्रमाणामध्ये सुंदर प्रकारचा असा बिछाना तयार करून ठेवलेला आहे भगवंताला आराम करण्यासाठी, विश्रांती घेण्यासाठी. आपल्या घरामध्ये आपण महाराज आता लग्न सराई चालू झाल्या, कशाला बोलायला मला 60-70 हजाराचे पलंग तयार करून ठेवले आमचे महाराज पांचाळ महाराज. कोणाला? माणसाला आणि देवाला महाराज पाटा, चौरंग पाटा देवाला, मोठा पलंग गावाला. विठाला विठाला सांगायचं तात्पर्य म्हणजे महाराज जे देवाला आहे, जे देहाला आहे ते देवाला करणं आहे शक्य नाही. म्हणून फक्त योग नाही, याग नाही, विधी नाही, मग हे सगळं नाही तर जे साधन संतांनी सांगितलंय तेच साधन करायचं, दुसरं काहीही करायचं नाही महाराज. आपण वेगळे साधन का करायचं? जे काही सांगितलं गेलेलं आहे संतांना ज्या योगे सुख मिळाले तेच साधन आपण करायचं महाराज. आणि शेवटी तुकोबाराय म्हणतात बाबा एवढं सांगून सांगून तुम्हाला शेवटी सुद्धा मी सांगतो, तुका म्हणे सोपे आहे सर्वा होणे शहाणा तो धनी घेतोय ते किंवा घेतोय ते नरगती सायास जावे नंतर सुखे येतो घरा नारायण. तुकोबारायाने सुंदर अशा शब्दामध्ये महाराज तुम्हाला मला नामाचं महात्म्य सांगितलं. किती सोपं नाम आहे. या नामाचं नाम घेतल्यानंतर काय काय जीवाला फायदे होतात सगळं सांगितलं महाराज. तुकोबारायांना आपण 14 वर्ष साजरं केलं. 400 वर्ष झाले. तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वीपासून सांगितलेली गोष्ट आम्ही आतापर्यंत केली नाही. तुम्ही त्यांचं ऐकाय नाही. तुम्ही आम्ही बरं माझ्याच आहे. तुम्ही आम्ही त्यांचं ऐकाय नाही तर आता माझं काय ऐकणार आहोत.
आता पहिला दिवस आणि नियम आहे करायचं म्हणून करायचं, पण असो हा विरोधाचा भाग सोडून द्या. खरंच जर आपण एकही गोष्ट संतांची आचरणात आणली ना तरी आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. सहज बोलणे ही तो उपदेश करुणी सायास शिकविती. उगा सहज सांगितलेली एखादी जरी गोष्ट आपण आपल्या जीवनात आत्मसात केली ना महाराज, आपल्याला कधीच काही कमी पडणार नाही महाराज, कधीच काही कमी पडणार नाही. फक्त आपण ते करायला पाहिजे. असं धावत्या वेगामध्ये जेवढं काही आपल्याला चिंतन करता आलं, माझ्या बुद्धीनं मला जेवढं जमलं तेवढं सादर करण्याचा प्रयत्न केला. आता कसं आहे की काय आहे की सगळं तुम्हाला माहिती, कारण तुम्ही सगळे एवढे झाले मंडळी होत. आता ज्यांनी मला टाळ वाजवायला शिकवला हे दोन माऊली माझ्या समोर इथे वळला, आमचे पाटील महाराज आणि आमचे बापूदेव महाराज. इथं थांब बापूदेव काय नाव बिरादार महाराज. ह्या वयस्कर मंडळींनी आम्हाला महाराज काळा वाजवायला शिकवलेली आणि त्यांच्या पुढे आम्ही काही बोलावं एवढे मोठे नाही महाराज. आपली तहान मोकनेने तानया निकेते माऊली स्थिती करणे तैसे अनुसरले ते मज प्राणे तयाचे न काहीसे नाही लजेने. महाराज जसं एखादं लहान लेकरू काही जरी केलं तर त्याच्या आईवडिलाला जसं गोड वाटतं तशा पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी हे गोड म्हणून घ्यावं एवढीच तुम्हाला सगळ्यांच्या चरणी विनंती करतो. एक 10 मिनिटं आता शेवटचे आपल्याला चिंतन मांडायचंय. आई आणि वडील हे जीवनामध्ये किती महत्वाचे आहेत. आता प्रत्येकाचंच झालंय आता सगळ्याचे, कारण हे सांगायची वेळ सगळेच सांगतात. आता हे फॅशन म्हणून काही जण लोक याच्याकडे बघतात, बघणारे लोक जे नास्तिक आहेत त्या लोकांना वाटतं हे काय आता फॅड झालंय, आई माझी मायेचा सागर म्हणणं म्हणजे फॅड होऊन गेलं. पण वास्तविक पाहता थोडा जर आपण मागे जाऊन बारीक जर विचार केला महाराज तर ही कथा कीर्तनामध्ये आई वडिलांचं महत्व सांगणं, आई वडिलांना सांभाळा म्हणून उपदेश करणं ही एक लांछनास्पद गोष्ट आहे महाराज, ऐकणाऱ्यासाठी सुद्धा आणि सांगणाऱ्यासाठी सुद्धा. ही वेळच येऊ द्यायला नाही पाहिजे. प्रसंगच नाही आला तर बोलणार कोणाला. आज प्रत्येक ठिकाणी महाराज असे प्रसंग पाहायला जातात. जीवनामध्ये महाराज आई आणि वडील हे पुन्हा न मिळणारं दैवत. बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला पुन्हा मिळतील महाराज. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आईची किंमत आई गेल्याशिवाय कळणार नाही, वडिलांची किंमत वडील गेल्याशिवाय कळणार नाही. एखादी गोष्ट ज्यावेळेस सदोदित आपल्या सोबत असते आपण त्याच्याकडे गौण नजरेनं पाहतो, गौण नजरेनं. जे सतत सोबत आहे ना त्याच्याकडे कधीही महाराज आपलं दुर्लक्ष असतं, आपण त्याच्याकडे पाहत सुद्धा नाही. जी आई गर्भात असल्यापासून आपलाच विचार करते महाराज, माझ्या लेकराला मी जर काय खाल्लं तर माझ्या लेकराच्या वाढीवर त्याचा परिणाम होईल याचा विचार म्हणजे गर्भाशयात असल्यापासून ती आई करत असते, ती माऊली करत असते. एवढं सगळं काही करणाऱ्या त्या आई वडिलांवर वाईट वेळ यावेच का हे विचार करायची गरज आहे. आईबद्दल तर अनेक जणांनी बोललेलं आहे, अनेक जण सांगतात महाराज. कुठला कवी घ्या, कुठला थोर वक्ता घ्या, प्रत्येक जण आईवर बोलतो. पण बाप म्हणजे काय असतो हे कधी जाणून घ्यायचं तुम्ही. बापाचं अस्तित्व आपल्या घरामध्ये काय असतं, आपल्या जीवनामध्ये बापाची काय किंमत आहे हे कधी जाणून घेणार तुम्ही. आई कळाली आम्हाला, कारण ज्या दिवशी महाराजांनी जन्माला आलो आम्हाला बोलताही येत नव्हतं, चालताही येत नव्हतं, आम्हाला काय पाहिजे हे सांगताही येत नव्हतं. आणि हे सगळं करत असून सुद्धा सगळं काही ओळखून जिने आपले चोचले पुरवले, जिने आपलं भरण पोषण केलं त्या माऊलीला तर आपण सगळे ओळखतो. पण आयुष्यभराची तुमची आमची सगळ्याची व्यवस्था ज्या बापानं करण्याचा प्रयत्न केला, ज्यानं आपल्या भविष्याचा विचार करून आपण स्वतः महाराज एक ताठर भूमिकेमध्ये वावरत राहिला, तो बाप आपण प्रत्येक जण हळूहळू विसरत जाऊ. आई असते, घराचं मांगल्य म्हणजे आई असते, पण बाप हा घराचा अस्तित्व असतो महाराज.
ज्या दिवशी घरामध्ये एखादं मूल जन्माला येतं ना, सगळ्यात जास्त आनंद आईला तर होतोच, पण त्याच्याही पेक्षा जास्त आनंद बापाला होत असतो. आपल्या घरातलं एक पात्र असं आहे महाराज की ज्या पात्राला सुखही दाखवता येत नाही आणि दुःखही दाखवता येत नाही. एखादा आनंदाची गोष्ट घरामध्ये झाली तर हुरळून जाऊन सगळ्यासमोर नाचता येत नाही बापाला, आणि एखादा वाईट प्रसंग जर घरामध्ये झाला तर त्या दिवशी रडता पण येत नाही त्या बापाला. आयुष्यभराचं दुःख, आयुष्यभराचे अश्रू मनामध्ये साठवून ठेवून ठेवून फक्त एकाच दिवसाची वाट पाहतो, ज्या दिवशी त्याला सगळं मन मोकळं करायचं असताना तो दिवस म्हणजे आपल्या लेकीला पाठवणीचा दिवस. त्या दिवशी बाप मोकळं होऊन जातो. रोज आपल्या लेकराला काय लागतं याची काळजी करणारी आई प्रत्येकाला माहिती आहे, पण आयुष्यभरामध्ये इथून पुढे माझ्या मागे माझ्या मुलाला माझ्या मुलीला काय लागणार आहे याची काळजी करणारा बाप आपण विसरतो. सोडून बाबा ज्या दिवशी सोडून जातात महाराज, त्या दिवशी त्या बाबाची किंमत तुम्हाला आपल्या मुलाला शाळेत घालायचंय, शेजाऱ्याच्या नव्हे तर मोठ्यातल्या मोठ्या गावातल्या मोठ्या माणसाचा मुलगा ज्या शाळेत शिकतोय त्या शाळेमध्ये माझ्या मुलाला मला प्रवेश मिळवून द्यायचे. लाख रुपये फीस असेल भरायला तयार आहे मी, पण माझा मुलगा त्याच शाळेत शिकला पाहिजे. रोज मजुरी करून आपल्या घर भागवणारा बाप त्या दिवशी हा विचार नाही करत उद्या माझी भाकर मला मिळेल की नाही, पण तो बाप हा नक्की विचार करतो माझ्या लेकराला आयुष्यभर भाकर मिळाली पाहिजे. एक दिवसाची भाकर नवे नवे महाराज कितीतरी दिवस त्याने उपवास काढलेला आहे, आणि तुम्हाला आम्हाला आयुष्यभराची शिदोरी त्याने जमा करून दिलेली आहे. शेजारच्या बाईला आपण आई म्हणू शकतो. परगावातली एखादी माऊली आपल्या गावात आली तिला आपण आई म्हणू शकतो. कोणी आपल्याला काही म्हणणार नाही, पण बाबा ही पदवी फक्त एकालाच मिळते महाराज, आणि ती पदवी ज्या बापाकडे आहे तो बाप आपल्याला जपता आला पाहिजे. ज्या बापानं आपल्या हाडाची कामं करून तुम्हाला आम्हाला मोठं केलेलं महाराज, त्या
आज समाजामध्ये खुशालपणे लोक आई वडिलांना घराच्या बाहेर काढतायत. ही फार मोठी शोकांतिका आहे महाराज. आईचं बापाचं महत्व असताना कधी कळणार आहे तुम्हाला? का असे आई बाप जातील, असे कित्येक आई बाप बेघर होतील, असे रस्त्यावर राहतील आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला आम्हाला कळून येणार आहे का की बाप काय असतो? बाप काय असतो? बाप तो असतो जो आई किती जरी अपराध आपल्या मुलाच्या पोटात घालत असली, हे सगळं माहीत असून सुद्धा जो तटस्थ राहतो तो बाप असतो. पण हा बाप का तुम्हाला आम्हाला नकोसा वाटतो? का आपण बापाला आपलं महत्व आपल्या जीवनामध्ये जास्त देत नाही? लहान असताना आई म्हणते असं करू नको बाबा मारतील, हे खाऊ नको बाबा मारतील, शाळेत नाही गेलात तर बाबा मारतील, चुकीचं वागलात तर बाबा मारतील. हा मार का बाप आईनं ज्या ज्या वेळेस तुम्हाला आम्हाला सांगितला तेव्हापासून तुमच्या आमच्या मनामध्ये हा मारका बाप हे एक चित्र तयार झालं. तो बाप मारका नसतो महाराज. त्या बापाला एवढंच एक असतं, एक अपेक्षा, एक आशा, नवे नवे त्याचं एकच ध्येय असतं, माझ्या लेकरानं माझ्यापेक्षाही चांगलं व्हावं. जगाच्या पाठीवर आपल्यापेक्षाही मोठं व्हावं अशी इच्छा ठेवणारा एकमेव व्यक्ती म्हणजे तो म्हणजे बाप आहे. असं कधीच झालं नाही की एखाद्याचा मुलगा कलेक्टर झाला आणि त्या बापाचा अपमान झाला. नव्हे महाराज, शेतकरी असणारा बाप आपला मुलगा जरी कलेक्टर झाला तर त्याला फक्त सार्थ अभिमानच वाटणार आहे. कधीच त्याला त्याची लाज वाटणार नाही. काय म्हणायचं आणि नंतर एकदा आपल्या जीवनामधलं जर आपण महाराज त्याचं अस्तित्व जर गमवून बसलो तर पुन्हा काहीही करून परत मिळत नाही. म्हणून मग सगळ्यांच्या चरणी माझी नम्र विनंती आहे, आई वडील जपले पाहिजे. जगात काही जरी झालं, एखाद्या मुलानं आपल्या आई वडिलाला लाथा घालून जरी घराच्या बाहेर काढलेला असला तरी त्या आई वडिलाच्या मुखातून शेवटच्या श्वासापर्यंत त्या लेकरासाठी फक्त आणि फक्त आशीर्वाद बाहेर पडलेला आहे. आणि असाच वरदहस्त वैकुंठवासी हरिभक्ती परायण वसंतराव महाराजांनी आपल्या लेकरांच्या डोक्यावर ठेवलेला आहे, वरदहस्त दिलेला आहे महाराज. ते सदैव तुमच्या सोबत आहेत. त्यांचा एक एक विचार तुमच्या आमच्या जीवनामध्ये पावली तुमच्या आमच्या सोबत आहे महाराज. जरी करता गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये. त्यांची कीर्ती ही जगामध्ये राहणारच आहे. जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत त्यांची कीर्ती राहणार. कारण कीर्ती करण्यासारखं, वाखाणण्यासारखं कार्य त्यांनी आपल्या जीवनामध्ये केलेलं आहे. आणि त्यांचाच आदर्श त्यांच्या मुलांनी, लेकराबाळांनी समोर चालवलेला आहे. म्हणून हे सगळं काही महाराज, एवढा मोठा कार्यक्रम, एवढा मोठा खर्च, पैसा असेल तर खर्च कोणीही करतं. फार फार
काय नाही ते करू शकतं महाराज, लाखो करोडो रुपये खर्च करू शकतात. पण जो भाव, जी वाट, ज्या मार्गाने आपण चालतोय, तो मार्ग त्या वडिलांनी आपल्याला दाखवलेला आहे. आणि तो मार्ग म्हणजे हा सन्मार्ग, हा नामस्मरणाचा मार्ग. आणि याच मार्गाने तुम्हाला मला आयुष्यभर चालायचं आहे. त्यांच्या पश्चात हा एवढा मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं, नियोजन केलं, त्यांच्या सर्वांना मी धन्यवाद देतो. महाराज सांगत होते की सगळ्या काही त्यांच्या मुलींनी मिळून हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. फार कौतुकाची गोष्ट आहे महाराज. त्यांचा मुलगाही त्याच्यामध्ये हिरा देणं पुढे आहे. असं मला म्हणायचं नाही की फक्त मुलीच करतात, पूर्ण कुटुंबच त्यांचं नेटानं हा कार्यक्रम करतोय. आणि असं काहीतरी असं जगलेलं आहे. एखाद्या माणसाचं पुण्यस्मरण कधी केलं जातं, जर त्यानं जगत असताना पुण्य केलं असेल, त्यानं आपल्यासाठी नवे समाजासाठी काही केलं असेल, तर त्याच्यासाठी महाराज त्याचं पुण्यस्मरण करतात. हे आता सुकाळाचे झाले कार्यक्रम म्हणून कुठेही पुण्यतिथी चालू आहे, पण पुण्यतिथी कोणाची नाही महाराज. पुण्यतिथी ह्याच्याच पुण्यात्म्यांची होत असते, ह्या पुण्य महात्म्याचीच पुण्यतिथी होत असते महाराज. आणि म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी जमलात. मला 2 तास तुम्ही सहन केलं, ते सगळ्यात महत्वाचं. 11:30 वाजले, वेळेच्याही पार पुढे गेलोय आपण. आज पहिला दिवस. येताना गाडीमध्ये चर्चा चालू होती, झालं 5 मिनिटामध्ये सोडते बरं गाडीमध्ये. म्हणजे महाराज घेऊन पहिला दिवस घेतला तुम्ही, मधला तर घ्यावं का, पहिल्या दिवशी का राहते की कसं राहते की म्हणजे. मी म्हटलं हो का, रोज आपल्या घरी आपण साधं 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 साधंच खातो रोजच. आणि ज्या दिवशी आता त्या विषय कशावर निघाला, महाराज आज कीर्तनाला जायचे, कीर्तनाचे टायमिंग 9 आहे, 9:30ला कीर्तन थांबते. काळजीपूर्ण नका, उशिरा होणार आहे कीर्तन. आज का बरं उशिरा होते? पहिला दिवस आहे, पहिल्या दिवशी कोणतं वेळेवर होत नाही म्हणजे. आणि खरंच आहे, रोजचा स्वयंपाक वेळेवर होते महाराज. रोज 10ला स्वयंपाक होणार, रोज 10ला होते. पण ज्या दिवशी पूर्णाचा स्वयंपाक आहे त्या दिवशी 12 वाजता, कारण तो विशेष आहे. हे आज जे मंडप आहे ना, या मंडपाला जे तोरण बांधलंय, तोरण ते मानाचं तोरण आहे. आपण पोळ्याला जर बघितलं तर ते तोरण तोडायचा मान असतो महाराज, तो पहिलाच. आणि माझं ते भाग्य आहे की मला तो मान मिळालाय. आता उद्यापासून तुम्हाला रोजच आहे, आजच सुद्धा काय होत ते, असं नाही. माझ्यापेक्षाही श्रेष्ठ वक्ते या ठिकाणी आहेत महाराज. सगळ्यांचं आता मला सगळ्यांचं माहीतच आहे ना, बाहेर बॅनर लावले. त्यातल्या त्यात आमच्या संतोष महाराज आहेत, आमचे गोरखगीर महाराज आहेत. आणि ज्यांच्या मुखातून आपण हे दुसरावी कथा ऐकतोय, भागवत कथा, त्यांच्याबद्दल तर काय बोलू महाराज. हे एवढ्या सगळ्यांचा आस्वाद तुम्हाला घ्यायला मिळते. तुम्ही भाग्यवान आहात. फक्त एकच करा, जेही करताय ते भावनेनं करा. नाव घ्यायचं ना देवाचं, तर भावनेनंच घ्यायचं, बाकी नाहीतर घ्यायचंच नाही महाराज. त्याच्या नावाला द्यायचं नाही. देव आपल्या करायचं, एकतर भजन कर, मुख्य वैर का अनन्य भजन. एकतर त्याच्यासोबत दुश्मनी करायचं, देव नाहीच. एकतर असं बोलायचं, हाय तर एवढं करायचं, दुसरं काही. आता बोलणे ते नाही, आता देवाविना काय. एकतर असं वागायचं, नाहीतर तसं वागायचं. मध्ये लटकत राहायचं नाही. इधर ना उधर, बीच में अदर. म्हणून जेही करायचंय ते भावनेनं, प्रेमानं आणि अंतःकरणातून करायचं. ज्ञानेश्वर माऊली माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज सुरुवात झाली आहे. सप्त्याचे पहिला दिवस आहे. गावातल्या लोकांना कळू द्या जरा. आपण सगळे जेवढे बसलो नाही तर असा एवढा महाराज की बाजूला मानकीचे लोक सुद्धा आले पाहिजेत. आलेले आहे तिथं उदगीर पर्यंत तरी आवाज जावा. एवढं जोरात महाराज आपल्याकडून भजन झालं पाहिजे. आपण बसल्या बसल्या असं. आता काही जेवण झाले का महाराज? पंगत कोणाची होती? त्यांच्या इथं त्या पंगत जेवाय कमी होतं का? नव्हतं. जेवाय जोरात तर बोलायचं जोरात, कमी बोलायचं नाही. तुकाराम तुकाराम
हा. गावाने सोपे आहे